विद्यार्थी मित्रांनो, आपला मॅथ्स 1 मधील थर्ड चॅप्टर चालू आहे. अरिथमॅटिक प्रोग्रेशन, अंकगणिती श्रेणी. त्यामध्ये आपण सिक्वेन्स आणि श्रेणी म्हणजे काय ते बघितलेलं आहे. त्यावर आधारित 3.1 प्रॅक्टिस सेट 3.1 आपलं चालू आहे. या अगोदरचे जे चॅप्टर्स आहेत फर्स्ट सेकंड आणि मॅथ्स 2 चे 1 to 4 चॅप्टर्स आपले झालेले आहेत. त्या चॅप्टर्सचे व्हिडिओचे लिंक्स जे आहेत ते आपल्या आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला मिळेल किंवा सर्व व्हिडिओची जी प्लेलिस्ट आहे त्याची लिंक दिलेली आहे, ती तुम्ही सबस्क्राइब करू शकता आणि बेल आयकॉनवर जर क्लिक केलं तर तुम्हाला रेग्युलर व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळतील आणि ते तुम्हाला लगेच अवेलेबल होतील. चला तर मग आपण प्रॅक्टिस सेट 3.1 त्यामध्ये क्वेश्चन 2 काय दिले ते बघूया. क्वेश्चन 2 मध्ये राइट एन अरिथमॅटिक प्रोग्रेशन व्हेन फर्स्ट टर्म अँड देअर डिफरन्स कॉमन डिफरन्स इज गिव्हन. तुम्हाला त्यामध्ये कॉमन डिफरन्स दिलेला आहे आणि फर्स्ट टर्म दिलाय, तर तुम्हाला अरिथमॅटिक प्रोग्रेशन त्याचं शोधून काढायचंय. अंकगणिती श्रेणी केव्हा शोधून काढायचे? जेव्हा तुम्हाला पहिले पद a किंवा T1 म्हणून आपण पहिलं पद दिलंय आणि त्यामधील सामायिक डिफरन्स स्मॉल d हे दिलेलं आहे. हे जेव्हा दिलं असेल तेव्हा अंकगणिती श्रेणी कशी आहे किंवा ती श्रेणी काढा, असा तो क्वेश्चन आहे. आता यामध्ये त्या फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय सांगितलं बघा. a इज इक्वल टू 0. a ची व्हॅल्यू a म्हणजे 0 दिलेला आहे आणि d यांचा कॉमन डिफरन्स तो 5 दिलेला आहे. त्यासाठी सोल्युशन बघू आपण कशी रीत आहे ती. फर्स्ट टर्म दॅट इज a, त्यांनी म्हणतानाच म्हटलंय फर्स्ट टर्म a हा तुम्हाला दिलेला आहे. फर्स्ट टर्म म्हणजे a इज इक्वल टू T1 आपण कन्सिडर करणार आहोत. फर्स्ट टर्म T1 इज इक्वल टू 10 अँड देअर कॉमन डिफरन्स इज d इज इक्वल टू 5. सामायिक जो फरक आहे तो 5 दिलेला आहे. अशा T1 माहिती आपल्याला, मग अशा पद्धतीने T2 T3 T4 कमीत कमी 4 टर्म्स तरी आपण काढायचे आणि त्यांची ती श्रेणी तयार करायची आहे. तर त्यासाठी बघ फर्स्ट टर्म घेतला T1 10. आता T2 इज इक्वल टू T1 प्लस D. आपल्याला नेहमी जो टर्म पाहिजे असेल त्याचा प्रिव्हियस टर्म मध्ये जेव्हा आपण डिफरन्स ऍड करतो तेव्हा आपल्याला नेक्स्ट टर्म मिळत असतं. कारण अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये कॉमन डिफरन्स जो असतो तो काय असतो, फिक्स असतो आणि सामायिक, म्हणूनच त्याला कॉमन डिफरन्स म्हटलंय. तर आपण सेकंड टर्म काढूया T1 प्लस D. फर्स्ट टर्म आपण T1 10 घेतलेला आहे, डिफरन्स आहे 5. 10 प्लस 5 वी गेट 15. आता थर्ड टर्म काढायचं आहे. थर्ड टर्म साठी T2 प्लस D. T2 म्हणजेच आपलं जो इथे आहे 15 प्लस 5 म्हणजे किती मिळाले 20. थर्ड टर्म जे आहे ते 20 आहे. फोर्थ टर्म साठी T3 प्लस D. T3 आहे 20 प्लस 5 वी गेट 25 म्हणजे 4 टर्म्स मिळाले आपल्याला. T1 10 आहे, T2 15, T3 20 आणि T4 काढला तो 25. आणि मग ते जे आहे त्यांचं अरिथमॅटिक प्रोग्रेशन लिहिताना 10, 15, 20 आणि हा जो फोर्थ आहे तो 25 आणि पुढचे टर्म्स इन्फायनाइट असतात म्हणून डॅश डॅश करून लिहायचं की दिस इज अरिथमॅटिक प्रोग्रेशन किंवा ही अंकगणिती श्रेणी आहे. अशा पद्धतीने जरी म्हणजे मार्क मिळवायला ही सोपी उदाहरणं आहेत. पुढचं नेक्स्ट त्याच्यातलं थर्ड एक्झाम्पल बघूया आपण. या एक्झाम्पल मध्ये a इज इक्वल टू -7 दिलंय. कॉमन डिफरन्स इज 1/2 हाफ दिलेला आहे. फर्स्ट टर्म इट इज डिनोटेड बाय T1. a इज इक्वल टू T1 इज इक्वल टू -7. T2 इज इक्वल टू फर्स्ट टर्म प्लस डिफरन्स, जो डिफरन्स असेल तो घेणार आपण T1 प्लस D आणि म्हणून -7 प्लस 1/2. हे सॉल्व्ह करत असताना इथे आपण डिनॉमिनेटर 1 घेतला. आता तिरकस गुणाकार करून सॉल्व्ह करूया. इथे झाले 7 गुणिले किंवा -7 इंटू 2 प्लस 1 इंटू 1 अपॉन 1 इंटू 2 म्हणजेच काय मिळालं 7 दुणे, इथेच घेऊया 7 दुणे 14 -14 प्लस 1/2.
-14 प्लस 1/2 म्हणजेच मिळाला -13/2. वजा दिला इथे काय केलं आपण, वजा 14 अधिक 1 यांची वजाबाकी होणार. 14 मधून 1 वजा केलं 13 आणि मायनस साइन ग्रेटर आलं -13/2. आता याचा जर भाग जातोय म्हणून आपण वी कॅन डिवाइड इट. किती झाले, बेसख 12 उरला 1 2 पंचे 10. किती मिळाली याची किंमत -6.5. ही झाली तुमची T2 ची व्हॅल्यू. T2 इज इक्वल टू -6.5. आता T3 काढायचंय. T3 साठी T2 प्लस D. आता इथे हा जो डिफरन्स आहे तो 1/2 मध्ये आहे म्हणून घेताना काय घेतलं, 6.5 घेण्याच्या ऐवजी फ्रॅक्शन घेऊया आपण -3/2. आता दोघांचे पण डिनॉमिनेटर सेम आहेत म्हणून आपल्याला बेरीज करणं सोपं जाईल. म्हणजे काय येणार, -13 प्लस 1/2 छेदाला 2. आता -13 प्लस 1 इथे काय होणार, मायनस आणि प्लस दोघांचं अपोजिट साइन आहे, दोघांची वजाबाकी होणार, सबट्रॅक्शन होणार. वी गेट -12/2. इथे जर भाग दिला तर बेसख 12 म्हणजे किती मिळणार, -6 मिळणार. भाग दिल्यानंतर काय मिळालं आपल्याला, -6. आता आपल्याला T4 काढायचंय. T4 म्हणजे प्रिव्हियस टर्म आपण घेतला T3 प्लस D. कॉमन डिफरन्स इज हाफ, -6 प्लस हाफ म्हणजेच काय मिळतं पाहता. इथे पण पुन्हा आपण डिनॉमिनेटर 1 घेतला आणि तिरकस गुणाकार केला तर काय मिळेल आपल्याला, -6 × 2 प्लस 1 × 1/1 × 2. आता पहा साइन 2 12 -12 6 2 12 प्लस 1 × 1/2 -12 प्लस 1 म्हणजे किती झाले, याच्यातून वजाबाकी होणार -11/2. आता इथे भाग दिला तर 2 पंचे 10 उरला 1 पुन्हा 2 पंचे 10 आणि ते पण मायनस म्हणजे हे जे टर्म आलं ते कसं आलं, -5.5. आणि म्हणून पण फर्स्ट टर्म जो घेतला आपण T1 इज 7 T1 इज -7. सेकंड टर्म T2 आपण काढलं तो -6.5 ते खाली लिहिणार. देयरफॉर द गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन इज -7 फर्स्ट टर्म आहे, सेकंड टर्म -6.5. थर्ड टर्म काय पहा T3 ची व्हॅल्यू काढली आपण -6 देयरफॉर इट इज -6. फोर्थ टर्म इज T4 इज इक्वल टू -5. इट इज इक्वल टू -5.5. आणि जी नेक्स्ट टर्म्स आहे ते इन्फायनाइट दाखवण्यासाठी काय करायचं, डॅश डॅश करून आहे असं लिहायचं. ही अंकगणिती श्रेणी आहे किंवा दिस इज अन अरिथमेटिक प्रोग्रेशन. तसं आता आणखी पुढचं उदाहरण बघूया आपण. यामध्ये आपण पुढचं 5th क्वेश्चन जो आहे तो घेऊया. क्वेश्चन 2 मधील 5th 5वं उदाहरण. A is equal to 6 and D is equal to -3. फर्स्ट टर्म तुम्हाला दिला आहे T1 is equal to 6 आणि कॉमन डिफरन्स इज -3. तो आपण घेऊया. फर्स्ट टर्म T1 is equal to 6. सेकंड T1 प्लस D त्याचा डिफरन्स त्याच्यामध्ये ऍड केला T1 प्लस T. T1 आहे आपला 6 प्लस दिस इज -3 6 प्लस -3 म्हणजेच काय झालं आता प्लस इंटू मायनस 6 -3 म्हणजेच काय मिळाला 3. तिथे आता वजाबाकी झाली ती. नेक्स्ट T3 इज इक्वल टू T2 प्लस D. आपलं T2 ची व्हॅल्यू आली 3 आणि D ची व्हॅल्यू काय आहे, D इज -3. देयरफॉर मग काय होणार पहा 3 - 3 वी गेट 0. T4 फोर्थ जे टर्म आहे ते T3 प्लस D म्हणजेच आता T3 आहे आपला 0 काढलाय आपण 0 प्लस -3 दॅट इज -3 प्लस मायनस मायनस आणि 0 ऍड आणि सबट्रॅक्ट केल्यानंतर काय होतं तीच संख्या येत असते दॅट इज -3. म्हणजे हे तुम्हाला 4 टर्म्स मिळालेले आहेत. देयरफॉर द गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन इज 6 फर्स्ट टर्म, सेकंड टर्म 3 घेतले आपण, थर्ड आपण 0 काढलेला आहे आणि फोर्थ वन आहे ते -3. चौघाही टर्म्स लिहिले 6 3
0 -3 आणि डॅश 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 करायचं, म्हणजे ती श्रेणी आहे. इट इज द अरिथमॅटिक प्रोग्रेशन अशा दाखवण्यासाठी ते डॅश डॅश करणं गरजेचं आहे. त्यामध्येच पुन्हा 6 एक्झाम्पल बघूया. a इज इक्वल टू -19 अँड d इज इक्वल टू -4. आता ह्या एक्झाम्पल मध्ये दोघांची पण व्हॅल्यू जे आहे ते मायनस आहेत, निगेटिव्ह आहेत. सोल्युशन मध्ये बघा, a फर्स्ट टर्म आपण कन्सिडर केलं t1 इज इक्वल टू -19. काय आपण गृहीत धरलंय, t1 इज इक्वल a इज इक्वल टू t1 आणि म्हणून मग ती व्हॅल्यू पुटअप करूया. t2 इज इक्वल टू t1 प्लस d. t1 ची व्हॅल्यू -19, डिफरन्स जो आहे तो -4. किती आलेत मग, -23. -19 -4 दोघांचं साइन सेम आहे, म्हणून आपण इथे ऍडिशन होणार ती आणि ग्रेटरचं साइन -23. नेक्स्ट t3 इज इक्वल टू t2 प्लस d. आता इथे पहा t2 ची व्हॅल्यू आपली आली -23 आणि d ची व्हॅल्यू काय आहे -4. म्हणजेच मिळालं, आता इथे -4 ची व्हॅल्यू ऍड केली तर किती मिळाले, -23 -4 दॅट इज -27. -23 आणि -4 किती मिळाले, म्हणजे -27 झाले ते -27. फोर्थ टर्म साठी t3 प्लस d म्हणजे -27 प्लस -4 मायनस मायनस इथे बघा प्लस मायनस मायनस होणार आणि मायनस मायनस दोन्ही पण मायनस असल्यामुळे त्यांची ऍडिशन होते, त्यांची बेरीज होईल. 27 अधिक 4 किती मिळाले, 31. आफ्टर ऍडिंग वी गेट -31. म्हणजे हे 4 टर्म्स मिळाले. फर्स्ट टर्म आपलं 19 आहे, सेकंड -23, थर्ड आहे -27, फोर्थ -31 आणि मग डॅश डॅश करून दिस इज अरिथमॅटिक प्रोग्रेशन किंवा ही अंकगणिती श्रेणी आहे, अशा पद्धतीने ते द्यायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला जे टर्म दिले आहेत फक्त हा फॉर्म्युला व्यवस्थित माहित पाहिजे की आपल्याला कोणते जे टर्म काढायचं असेल त्या टर्मच्या अगोदरचं टर्म आणि कॉमन डिफरन्स यांची ऍडिशन केली की आपल्याला नेक्स्ट टर्म मिळत असतं. वी गेट द नेक्स्ट टर्म आफ्टर बाय ऍडिशन. किती प्रिव्हियस टर्म मध्ये आपण ते डिफरन्स जो आहे कॉमन डिफरन्स तो ऍड करायचा आणि त्यानुसार ते उदाहरणं सोडवायची आहे. पुढचा जो नेक्स्ट क्वेश्चन 3 आहे तो बघूया आपण. प्रॅक्टिस सेट आपलं 3.1 मध्ये क्वेश्चन 3 काय दिलं ते बघूया आपण. फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स फॉर द गिवन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. फर्स्ट टर्म फाइंड करायचंय आणि कॉमन डिफरन्स फाइंड करायचंय. याच्या अगोदर फर्स्ट टर्म दिलं होतं, कॉमन डिफरन्स दिलं होतं आणि आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन शोधून काढलं होतं. म्हणजे पहिलं पद आणि सामायिक जो डिफरन्स आहे, सामान्य डिफरन्स, सामान्य फरक तो दिला असता आपण अंकगणिती श्रेणी काढली. आता उलट आहे की अंकगणिती श्रेणी तुम्हाला दिलेली आहे, अरिथमॅटिक प्रोग्रेशन यू हॅव टू गिव्हन इट. आणि काय शोधायचं आपल्याला, फर्स्ट टर्म पहिलं पद शोधायचं आणि डी काढायचंय. डी म्हणजे सामान्य पद, जे सामान्य कॉमन डिफरन्स आहे ते आपल्याला शोधायचे. तर त्यासाठी पण अगोदर आपण फर्स्ट टर्म सेकंड टर्म ते बघूया कसं लिहितात ते. द फर्स्ट टर्म ऑफ दिस सिक्वेन्स, पहिली सिक्वेन्स आहे 5 1 -3 -7 डॅश डॅश डॅश. फर्स्ट टर्म ऑफ दिस सिक्वेन्स इज 5. इथे 5 आहे. सेकंड टर्म t1 घेतला आपण, सेकंड टर्म t2 1, t3 -3 आणि t4 -7. या क्रमिकेतील पहिलं पद a घेतलं आपण, दॅट इज t1 इज इक्वल टू 5, t2 t3 t4 घेतलंय. आता आपल्याला नेक्स्ट टर्म काढायचंय आणि म्हणून काय करणार आपण, t2 -t1. कारण फर्स्ट टर्म आपल्याकडे सगळे आहेत, सगळे टर्म दिले, डिफरन्स काढायचा आपल्याला. फर्स्ट टर्म a इज इक्वल टू t1 इज इक्वल टू 5. आता डिफरन्स काढण्यासाठी d इथे काढायचंय t2 -t1. सेकंड टर्म आहे 1 आणि t1 चं पद आहे 5. 1 -5 किती झाले, -4. 5 मधून 1 वजा केले, 4 राहिलेत आणि ग्रेटरचं साइन मायनस, देअरफॉर इट इज -4. नेक्स्ट t3
T2 घेणार आहोत. T3 आहे -3 आणि T2 आहे -1. T3 -T2, T3 -3 आणि मायनस हे अगोदरच आहे आणि T2 ची व्हॅल्यू आहे 1. -3 -1. आता दोघांचे पण साइन मायनस मायनस सेम आहे, देअरफॉर ऍडिशन होणार आणि ग्रेटरचं साइन म्हणजे काय आलं -4. तसंच पुढील T4 -T3 साठी आपल्याला -7 -3 -4 हा डिफरन्स मिळाला. तर -3 मायनस जो हे होता त्यासाठी इथे मायनस मायनस प्लस झाला. T4 -T3 म्हणून काय झालं -7 -3 वी गेट -7 + 3 किंवा डबल जरी आपण लिहिले तरी चालेल. वी गेट -4. देअरफॉर द कॉमन डिफरन्स D -4. इथे लिहिताना मात्र T4 -3 म्हणजे काय झालं ते मायनस मायनस प्लस झालंय. -7 + 3 वी गेट -4. देअरफॉर फर्स्ट टर्म इज T1 5 किंवा 1 आपण म्हणणार त्याला आणि कॉमन डिफरन्स D -4. सेकंड एक्झाम्पल मध्ये पहा डेसिमल पॉइंट्स मध्ये दिलेले आहेत 0.6, 0.9, 1.2, 1.5 डॅश डॅश अशी ती अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. जी आपल्याला अंकगणिती श्रेणी दिली आहे ती अशा पद्धतीची ज्यामध्ये दशांश चिन्ह असलेल्या संख्या आहेत. फर्स्ट टर्म पहिलं जे पद आहे ते A T1 0.6, T2 0.9, T3 घेतला आपण 1.2 आणि T4 घेतला 1.5. T1 T2 T3 T4 जे गिव्हन टर्म्स आहे तेवढे लिहिले. आता आपल्याला काढायचा कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स साठी जो ग्रेटर असेल त्यामधून प्रिव्हियस मायनस करायचा असतो. अगोदरचा टर्म असेल ते मायनस करायचं. आता आपल्याला डिफरन्स काढायचा म्हणून T2 -T1. सेकंड टर्म मधून फर्स्ट टर्म मायनस करणार 0.9 -0.6, 0.9 -0.6 म्हणजे काय झालं 0.9 मधून 0.6 गेले तर किती आले 0.3. पुढचा जो कॉमन डिफरन्स काढायचा तो T3 -T2. यामध्ये 1.2 -0.9 जो T2 आहे तो 0.9 आहे आपला. मग 1.2 -0.9 त्यासाठी पहा डेसिमलच्या खाली डेसिमल पॉइंट ठेवून बरोबर त्याची वजाबाकी करायची. सबट्रॅक्शन करताना बरोबर सबट्रॅक्शन करायचंय म्हणजेच किती मिळालं आपल्याला 0.3. 12 - 9 वी गेट 0.3. 0.3 0.3. पुढचं पण त्याच पद्धतीने T4 -T3 म्हणजे 1.5 -1.2 याच्यातून गेले तर 0.3 म्हणजे हा जो डिफरन्स आहे तो सगळीकडे सारखा आहे म्हणजे कॉमन डिफरन्स जो आहे तो किती आहे 0.3. देअरफॉर D 0.3 आणि फर्स्ट टर्म आपण A T1 घेतला तो 0.6. देअरफॉर A 0.6. ते दोनच काढायला सांगितलेत ना आपल्याला. फर्स्ट टर्म काढायचं आणि D काढायचं आहे. फर्स्ट टर्म 0.6 आणि D 0.3. फोर्थ एक्झाम्पल मध्ये फ्रॅक्शन मध्ये दिलेले आहेत. A आपलं फर्स्ट टर्म घेऊ आपण T1 1/4, T2 3/4, T3 5/4 आणि T4 is 7/4. तुमच्या लक्षात येईल की त्याचा जो फ्रॅक्शन मधला जो डिनॉमिनेटर आहे छेद सारखा आहे 3/4 1/4 अशा पद्धतीने आहे. तर T2 -T1 हा टर्म काढण्यासाठी 3/4 -1/4 म्हणजेच काय झालं 3 -1/4. 3 - 1 मधून -1 सबट्रॅक्शन केल्यानंतर 2/4 येतो. इथे भाग दिला आपण 2 4 किती मिळालेत आपल्याला 1/2 1/2. तसं नेक्स्ट टर्म T3 -T2 इज इक्वल टू 5/4 -3/4. आता 5/4 यामधून -3/4 5 - 3 किती झाले 2 2/4. 2/4 म्हणजे भाग दिल्यानंतर 2 1 2 2 2 4 1/2. तसं T4 -T3 7/4 -5/4 म्हणजेच काय झालं 7 - 5/4. छेद त्यांचे सारखे म्हणून मग काय 2/4 येणार ते. त्याला भाग दिल्यानंतर काय 1/2 म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की हा जो कॉमन डिफरन्स आहे इट इज सेम फॉर द गिवन म्हणजे कॉमन डिफरन्स D 1/2
आणि फर्स्ट टर्म जो आहे तो 1/4. अशा पद्धतीने आपल्याला फर्स्ट टर्म किंवा डिफरन्स विचारतो तो आपण काढू शकतो, किंवा श्रेणी तयार करायला सांगितली दोन्ही दिलेले असताना तर श्रेणी तयार करता येतात. पुढच्या नेक्स्ट भागामध्ये आपण nth टर्म कसं काढायचं त्याचा फॉर्म्युला शिकणार आहोत आणि त्याची उदाहरणं बघणार आहोत. थँक्यू.